लोकसभेतल्या पराभवानंतर भाजपकडून मंथन सुरू करण्यात आले। राज्यातील पराभूत मतदारसंघातील कारणांचा आढावा घेतला जाणार आहे। प्रमुख नेत्यांवरती मतदारसंघात जाऊन पराभवाची कारणं शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। महायुतीनं गमावलेल्या 33 मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे। इतकंच नव्हे तर जिंकलेल्या जागांवर सुद्धा भाजपनं निरीक्षक पाठवलेत। 22 जूनपर्यंत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना हा अहवाल द्यावा लागणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत जोडले गेले। तुषार, लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपकडून ही सगळी रणनीती आहे का? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये मोठा सेटबॅक पाहायला मिळाला। महाराष्ट्रामध्ये ज्या 2 आकडी जागा भाजपच्या होत्या त्या आता थेट सिंगल डिजिटवर आलेला आहे आणि हा आकडा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून खूप धक्कादायक आणि घातक असा हा निकाल आपल्याला असल्याचं पाहायला मिळते। यानंतर भाजपमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीसांनी 3 प्रमुख बैठका घेतल्या, विचारमंथन झालं, चिंतन झालं आणि त्यानंतर सर्व आमदारांची देखील एक बैठक झाली। या बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रामुख्याने ज्या 33 जागा आहेत, ज्या 33 जागांवरती काही जागांवरती लीड कमी मिळालेलं आहे तर काही जागांवरती भाजप असेल किंवा महायुतीतल्या नेत्यांचा पराभव झालेला आहे, अशा जागांसंदर्भात आता एक ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे। यामध्ये आपण पाहिलं असेल तर प्रामुख्याने ज्या ज्या मतदारसंघांमध्ये पराभव झालेला आहे त्या मतदारसंघामध्ये आता निरीक्षक पाठवण्यात आलेले आहेत। हे निरीक्षक पाठवत असताना निरीक्षक हे आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखादा पराभव झाला असेल तर त्यामध्ये मराठवाड्यामधून पाठवलेले आहेत। मराठवाड्यामध्ये ज्या मतदारसंघांचा पराभव झाला आहे त्यामध्ये विदर्भातून पाठवले आहेत। त्यामुळे निरीक्षक पाठवताना देखील त्रयस्थ व्यक्ती आपल्याला पाठवताना पाहायला मिळतात। हे त्रयस्थ व्यक्ती आपल्याला या मतदारसंघामध्ये जाऊन आढावा घेतील, पराभवाची कारणे शोधतील, मतदानाची आकडेवारी का कमी झाली हे शोधताना पाहायला मिळतील, महिलांचं मतदान का कमी झालंय ते शोधतील, किंबहुना जे उमेदवार होते ते उमेदवार नेमकं जनतेपर्यंत पोहोचण्यामध्ये, मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये मोदींच्या ज्या योजना होते ते पोहोचण्यामध्ये कुठेतरी अपयशस्वी ठरले का याचा आढावा घेतला जाणार आहे। कारण की येणाऱ्या 90 दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक आहेत आणि त्या निवडणुकीला सामोरं जात असताना भाजपाला तितक्याच ताकदीने मैदानात उतरायचं आहे। कारण की एकीकडे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा नाना पटोले असतील, हे महाविकास आघाडी आता आपल्याला ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्र आता पिंजून काढताना पाहायला मिळणार आहेत, अशा पार्श्वभूमीवरती आपल्या पक्षातल्या लोकांचं मनोबल हे उंचावलं पाहिजे। पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील, यांचं मनोबल खस्ता कामा नये म्हणून या ठिकाणी ही पराभवाची कारणे शोधली जाणार आहेत आणि त्या संदर्भातला आढावा रिपोर्ट हा 22 तारखेला चंद्रशेखर बावनकुळे यांना सबमिट केला जाणार आहे। बावनकुळेंना हा रिपोर्ट सबमिट केल्यानंतर तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पराभवाची कारणं ज्या ज्या ठिकाणी पराभव झालाय तिथे स्वतः नेते जातील, पदाधिकारी जातील आणि ही सगळी कारणं शोधली जातील।